महाराष्ट्र मंडळी, कसे आहात? आपण चाललोय राजाच्या दर्शनासाठी आणि राजा जेव्हा बाहेर येतो त्यावेळेचा एक नजारा वेगळा असतो आणि हा नजारा कसा असतो हा सगळा तुम्हाला दाखवायचा आहे. आणि मी अजूनही घरी आहे, लाईव्ह चेक करतोय. राजा आता जस्ट राजाची आरती झालेली आहे आणि का थोड्या वेळातच राजा बाहेर येईल. सो टाइमपास न करता मी आणि बायकोला घेऊन पोचायचा विचार करतोय. बघूया तिला घेऊन येतोय की नाही, कारण की खूप गर्दी असणार आहे. बट आलीच तर सोन्याहून पिवळं आहे. चला मंडळी, भेटूया आणि बघूया राजाचा थाट आणि हारा भरलेला राजाचा दरबार. आणि मी आणि प्रियंका आता येऊन पोचलोय लालबागच्या राजाला. पाहिजे हा बघा लालबागच्या राजाचा आउटसाईडचा गेट, रहिवाशी गेट. आणि की भीड बटानी दरबार कितना सजा आहे. तर चला आतमध्ये जाऊया आणि राजाचे ते क्षण टिपूया. मला वाटलं बघ आता आम्ही आतमध्ये आलोय. ही जागा थोडीशी ओळखीची वाटत असेल तुम्हाला. तर इथे मुखदर्शनाची लाईन फिरायची आणि इतकी गर्दी आहे ना, आता खराब झाली. पुढे जाऊन आलो, आता मागणं ट्राय करतो आतमध्ये जायला. फक्त त्या एका क्षणासाठी जो राजा जेव्हा बाहेर येतो गेटवरती आणि त्यावेळेला जे दिसतं ना, हे थोडं वेगळं असतं. तो नजाराच वेगळा आहे. बाईकला ठेवल्या बाजूला आणि आलो आतमध्ये, कारण की एवढी धक्काबुक्की आहे. वर्ण उडी मारून यायचं होतं आणि ते जमलं नसतं. लाईफ ऑफ लालबागचा राजा बघता. मार्केटचा राजा 2 मिनिटं प्रसाद घेतोय आपण. गणपती बाप्पा मोरया, मोरया. आतमध्ये आलो आता फायनली राजाच्या गल्लीमध्ये. आणि एक वस्तू बघा, वरती उभा आहे हार घेऊन. राजाची कंठी आहे, ती कंठी पकडून उभा आहे. राजा आपल्या इकडनं भारी शॉट गेले यांच्याकडे. गर्दी आहे. लालबागचा राजा बाहेर निघालेला आहे. आला 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 राजा आला. मोर्या शेठ, ओ मोर्या शेठ. धक्का उक्की करू नका, सर्वांना जागा द्या. बाहेर येतोय.
राजा बाहेर पडल्यानंतर गल्ली कशी असते ते तुम्हाला दाखवतो. इथेच राजा बसतो आणि आता राजा थोड्या वेळापूर्वीच विसर्जनासाठी बाहेर आला. तर आहे राजाचा दरबार जो सजला होता आणि राजा आता विसर्जन मिरवणुकीला निघाला. इथेच लाखो भक्त दर्शनासाठी येत होते. आणि जे स्थानिक रहिवासी आहेत ते सगळे आतमध्ये येतात जास्तीत जास्त. आहे राजाचा दरबार. 11 दिवस लालबागचा राजा इथे बसायचा. आणि पुन्हा बाहेर चाललोय राजाच्या दरबारात ना. बाहेर आता गणेश गल्लीचा राजा येईल गेटवरती. आधी 2-3 गणपती आहेत पुढे. गर्दी आहे बाहेर जायला. हे जे काका आहेत म्हणजे आता जग इतकं असं हे झालेलं आहे की प्रत्येक जण आपल्या फोनवर फोटो काढतं.
पण काका राजाचे फोटो सगळे घेतात ना आणि घरी लावतात. म्हणजे जुनी कधीपासून तुम्ही विकता राजाचे फोटो? 7 वर्ष आधी फोटो विकताय. एक वेगळा अनुभव असेल. म्हणजे प्रत्येक जण माझ्या घरी देखील खूप जुने फोटो येतात. दरवर्षी मी पण एक फोटो घेऊन जातो. मला एक छोटा फोटो द्या. किती झाले? ठीक आहे. 10 झाले ना? नको आहे. धन्यवाद. मारून विसर्जनासाठी निघालाय राजा. या रोडने येऊन पुन्हा आता भारत माता दिशेने जाणार आहे आणि भारत मातावरनं पुन्हा येणार आणि आपल्या शॉपच्या पुष्पवृष्टीला येणार आहे. आणि प्रियंका आलेली आहे फायनली. कसं आलं दर्शन राजाचं? तू बघितलं की नाही राजाला? मग झालं. त्यांना सन्मानित करतो तसा त्यांनी स्वीकार करायचे. रणजी आमचं टीचर कोणी शूट मंजूर आहे त्यांचं कुटुंब ते सुद्धा त्यांच्या 22 फूट आला मुंबईचा राजा आला. राजाचा दरबार तुम्ही बघितला कशा प्रकारे भरला होता. प्रियंकाला मला बाहेरच ठेवावं लागलं कारण की तुम्ही बघितलं किती धावपळ गर्दी गोंधळ होता. पण राजाचा दरबार मी तुझ्यासाठी वेट केला. येस प्रियंका 1.5 तास बाहेर माझ्यासाठी थांबली. फर्स्ट टाइम लाईफ मध्ये मी त्यासाठी वेट केला असेल. खरं तर मी त्यासाठी मी गणपतीसाठी केलं कारण तिथे बसून मी भरपूर पुष्पवृष्टी बघितली शॉप जवळ आणि खरंच खूप भारी अनुभव होता राजा जेव्हा बाहेर आल्यानंतर. तुम्ही व्हिडिओ बघितले त्यात मी काय सांगू. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.